खासदार झालो म्हणून मी दुसऱ्यांदा झालो आणि तिसऱ्यांदा झालो, याचं श्रेय फक्त माझ्या खेड तालुक्यातल्या जनतेचं आहे. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची की ह्या वेळेला ही माझी शेवटची निवडणूक आहे. ही माझी शेवटची निवडणूक. पाईटच्या सभेत आढराव पाटलांची जनतेला भावनिक साथ. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात महायुतीच्या गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद. खासदार कोल्हे महागद्दार. दिलीप मोहितेंनी केलं कोल्हेंना टार्गेट. आमदार मोहितेंनी महागद्दार म्हणताच कोल्हेंनी साधला मोहितेंवर निशाणा. आता शिरूरच्या राजकीय आखाड्यात आमदार मोहिते विरुद्ध खासदार कोल्हेमध्ये रंगला सामना. श्रीराम नवमी निमित्त माऊलींच्या समाधीवर शिंदेशाही थाट. श्रींच्या संजीवन समाधीवर चंदन नोटीतून साकारला शिंदेशाही पगडीचा अवतार. आळंदी, चाकण, राजगुरुनगर शहरासह खेड तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रम. नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स. आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. बातमी आहे प्रभू श्रीराम जन्म उत्सवाची. आळंद येथे संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर श्रीराम नवमी निमित्त डोक्यावर शिंदेशाही, अंगात भरजरी वस्त्र, कमरेला आकर्षक पितांबर आणि पिळदार मिशा अशा मराठमोळ्या शिंदेशाही अवतार अर्थात मराठा साम्राज्याचे महान योद्धा महादजी शिंदे यांचे रूप साकारण्यात आलं. संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीनं परंपरेनुसार चालत आलेली प्रथा आजही जपली जाते. पुणे येथे शिल्पकार अभिजित दोंडफळे आणि सहकारी यांनी ही शिंदेशाही पगडी साकारण्यात आली असल्याची माहिती व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. रामनवमीचे औचित्य साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पवमान अभिषेक पूजा झाल्यानंतर दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी मोजे सरकार यांच्या माध्यमातून हब फॉर डॉक्टर नारायण महाराज जाधव यांचे प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवाचे कीर्तन सेवा संपन्न झाली. खेड तालुक्याच्या विविध ठिकाणी रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. तसेच श्री शिव प्रतिष्ठानच्या वतीनं आळंदी येथे हा जन्मोत्सव आणि शोभायात्राही काढण्यात आली. बातमी आहे राजगुरुनगर सहकारी बँक आणि बँक कर्मचारी संघ यांच्यात झालेल्या सेवक वेतनवाढ कराराची. राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड आणि बँक कर्मचारी संघ यांच्यात बुधवारी 17 एप्रिल रोजी मुख्य कार्यालयाच्या सभागृहात सेवक वेतन करार झाला. या करारानुसार बँकेच्या सेवकांना श्रेणीनिहाय 8 ते 13% अशी भरघोस वेतनवाढ मिळणार आहे. बँकेने यासाठी त्रैवार्षिक 3,37 लाखांचा बोजा स्वीकारला आहे. या करारावर बँकेचे सेवक समितीच्या वतीनं बँकेचे अध्यक्ष दिनेश ओसवाल, उपाध्यक्ष अविनाश कहाणे, संचालक किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, किरण मांजरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शांताराम वाकचौरे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. तर बँक कर्मचारी संघातर्फे सुनील देसाई, रवींद्र जोशी, प्रमोद जाधव, प्रवीण शितोळे, शंकर कोल्हे, नाथाराम नाणेकर, प्रभावती गव्हाणे, अमोल आडवळे, कल्याणी सुतार, महेश रौंदळ, धीरज वरुडे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यावेळी बँकेचे संचालक विजया शिंदे, सागर पाटोळे, विजय डोळस, समीर आहेर, बँकेचे सरव्यवस्थापक अमृत टाकळकर, उपसरव्यवस्थापक संजय ससाने, सहाय्यक सरव्यवस्थापक दिलीप मलगे, बँक कर्मचारी संघाचे ज्येष्ठ सदस्य भारत पासलकर, उपाध्यक्ष सचिन कदम, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. आज जो करार झालेला आहे त्या निमित्ताने सर्व सेवकांना मनापासून शुभेच्छा देतो. खरं तर 22 जून 2023 रोजी मी अध्यक्षपदी व अविनाशजी काणे यांनी उपाध्यक्षपदाचा कारभार स्वीकारला. त्याच वेळेस आम्ही ठरवलं होतं की संस्थेला एका विशिष्ट उंचीवर न्यायचं. त्या दृष्टीने आम्ही सर्व संचालक मंडळ प्रयत्नशील राहिले. त्यावेळेस आम्ही सर्व संचालक मंडळ असेल, आमचे सेवक असतील त्यांच्याशी सुसंवाद साधत होतो. त्यात ह्या आर्थिक वर्षात आम्ही खूप नवीन गोष्टी केलेल्या आहे. त्यामध्ये सर्वप्रथम मी सर्व संचालक मंडळांना विश्वासात घेऊन वाहन कर्जाचं टार्गेट दिलेलं असेल. त्यामध्ये तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की दसरा दिवाळी ह्या दिवसामध्ये म्हणजे 18 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर म्हणजे 2 महिने 12 दिवसात आम्ही 190 गाड्यांचं वाटप करून 21 कोटी साधारण त्यामध्ये कर्ज वाटप केलेले आणि एकही हप्ता अजूनही कुणाचा ड्यू नाहीये त्या कर्ज खात्यामध्ये. हे अभिमानाची गोष्ट आहे. तसेच सर्वप्रथम पहिल्यांदाच ह्या आर्थिक वर्षामध्ये सुमारे 2 वेळा प्रोबेबल एनपी आमचं 0 राहिलेलं आहे. हे सर्व सेवकांनी मनापासून प्रयत्न केले, त्यांनी केलेले कष्ट केले, त्याला संचालक मंडळाची साथ मिळालेली आहे. त्यामुळे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आम्ही एक संकल्प केला की तुम्ही जर असेच वसुलीला सहकार्य केले तर आम्ही नक्कीच तुमचा सेवक करार करू.
व तुम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की सर्वप्रथम हा करार बँकेच्या इतिहासामध्ये 3 वर्षाच्या आत हा करार होत आहे. म्हणजे अजून करार ड्यू आहे. म्हणजे 2022 ते 2025 अशी कराराची मुदत आहे. इथून मागचे करार मुदत संपल्यानंतर झालेले, पण पहिल्यांदा 24 महिन्यामध्ये हा करार होत आहे. बातमी आहे कामगाराने कंपनीत केलेल्या अपहाराची. कंपनीच्या मेल आयडी वरून बहुतेक वेंडरकडून माल खरेदी करून तो सर्व माल परस्पर विकून कंपनीचा 5 लाख रुपयांचा अपहार केला. म्हाळुंगे एमआयडीसीतील खालुंबर गावातील SCG इंजिनिअरिंग सोल्युशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत 10 जानेवारी पासून 16 एप्रिल दरम्यान हा प्रकार घडला. या प्रकरणी म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश तुकाराम नेवसे वय 42 कासारी तालुका शिरूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत कंपनीचे संचालक अंगद सतविंदर सिंग कलवरा वय 40 राहणार खालुंबे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी नेवसे याने कंपनीचा माल विकून कंपनीचा विश्वासघात तर केलाच, पण बनावट बिलाचा वापर करून माल खरेदी केल्याचे दिसून येत आहे. याशिवाय कंपनीचा लॅपटॉप घेऊन आरोपी पसार झाला आहे. आता बातमी आहे पूर्व पट्ट्यातील बिबट्याच्या दहशतीची. कनेरसर येथील जालिंदर नगर परिसरात गेल्या काही काळात नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडले आहे. रामदास धर्माजी झोडगे यांच्या कुत्रा आणि वासराच्या बिबट्याने फडशा पाडला आहे. कनेरसर परिसरातील बिबट्याचा वाढता वावर पाहता वन विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांनी मुख्य वनरक्षक पुणे, उपवनरक्षक जुन्नर, वन परिक्षेत्र अधिकारी राजगुनर यांच्याकडे केली आहे. थिटेवाडी बंधारा जवळच असल्याने पाण्याचा स्रोत उपलब्ध आहे. तसेच ज्वारी आणि मका या पिकांमुळे बिबट्याचा वावर वाढलेला दिसतो. मानवी वस्तीवर बिबट्याचा वावर चिंताजनक आहे. वन विभागाने तातडीने दखल घेऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा. कनेरसर परिसरात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील पिंजरा लावण्याची मागणी टावरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता पाहूया शिरूर लोकसभेमधील काही राजकीय अपडेट. बातमी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आढावा बैठकीची. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ खेड तालुक्यातील शरदचंद्र पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मंगळवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रचार यंत्रणा, पुढील प्रचाराची ध्येय धोरणे ठरवण्यात आली. तसेच गेल्या 6 महिन्यामध्ये केलेल्या कामांचा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आढावा घेतला. याशिवाय मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या नियोजनाचाही आढावा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी घेतला. यावेळी मी सेवेकरी सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुधीर मुंगशे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख, तालुका अध्यक्ष हिरामन सातकर, तालुका युवकचे अध्यक्ष विशाल झरेकर, सोशल मीडियाचे अध्यक्ष हरिप्रसाद कळतकर, उद्योजक रोहिदास पवळे, प्रदेश उपाध्यक्षा राजमाला बुटे, जिल्हा उपाध्यक्षा मनीषा सांडबोर, तालुका अध्यक्षा श्रद्धा सांडबोर, तालुका उपाध्यक्षा निलिमा राक्षे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आणि अमोल कोल्हे यांच्या प्रचार यंत्रणा कशी आहे हे पाहण्यासाठी मुद्दामून आलेलो होतो. चांगली यंत्रणा आहे आणि मला खात्री आहे ती विजयी होती. दिलीप मोहिते आज म्हणाले की गद्दार गद्दार म्हणणारेच महागद्दार आहेत अमोल कोल्हेंना. कुठे गद्दारी केली अमोल कोल्हेंनी? अमोल कोल्हेच प्रामाणिक राहिले आणि अमोल कोल्हेंनी एवढा निष्ठाने विचाराने काम करणारा कार्यकर्ता पवारसाहेबांना लाभला म्हणून या मतदारसंघात आज निवडणूक यशस्वी होणार आहे हे चित्र आहे. यांनी पवारसाहेबांना सोडलं हे खरे गद्दार आहे. आता वळूया शिरूरमधील खासदार अमोल कोल्हे आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यातील जुगलबंदीची आणि महागद्दार आणि महागद्दारीला दिलेल्या सडेतोड उत्तराची. शिरूर लोकसभेचा आखाडा दिवसेंदिवस तापू लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शरद पवार असे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले. राष्ट्रवादी काँग्रेस दुभांगल्यानंतर काही महिने शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरणीय म्हणून संबोधत होते. अजित पवार यांच्या टीकेला हलक्या भाषेत उत्तर देत आता मात्र खासदार कोल्हे यांनी आपली भूमिका पूर्णतः बदललेली दिसते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत सौम्य भूमिका सोडून दिलेली दिसते. एवढंच काय तर एकेकाळी वरिष्ठ ज्येष्ठ म्हणून खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते यांच्यावरही आता टीकेचे बाण सोडले जात आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मंगळवारी गावभेट दौरा झाला. या दौऱ्यात आमदार दिलीप मोहिते यांनी अमोल कोल्हे यांना महागद्दार म्हणून संबोधलं. त्यानंतर बुधवारी अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते यांना सडेतोड उत्तर देत चांगला समाचार घेतला. पहा 2 नेत्यांमधील ही जुगलबंदी. खरंच समाजसेवक असतो, जो खरा नेता असतो त्याची जनतेशी नाळ असते. अरे पडलो तरी बेहतर, चल तुझे कामं मी करतो. केली का नाही?
आम्ही तुमच्यामध्ये राहिलो, तुमच्या सुखदुःखात राहिलो. अरे ज्यांना निवडून दिलं ते कधी तुमच्या सुखदुःखात आले नाही, ज्यांनी काही काम केलं नाही. आणि आज हा गद्दार, तो गद्दार, तू महागद्दार, तू काय सांगतो आम्हाला. आणि त्यांची हिंमत असेल तर समोरासमोर त्यांनी बसावं. कशाला गप्पा करताय तुम्ही? बोलता येतं म्हणून माणसाने काही बोलू नये. हा तुम्ही तुमच्या कामाच्या जीवावर मागा ना. काय म्हणायचं की मी देण्याकरता एवढा कोट्यावधी रुपयाचा निधी आणला, मला तुम्ही मतं द्या, काय हरकत आहे? दिलीप मोहिते इथं सांगतो मी हो देण्याकरता हे काम केलं, ते काम केलं, आणि म्हणून तुमच्याकडे मागतोय, मतं मागतोय. हे तर बरोबर आहे का नाही? आमदार दिलीप मोहिते यांनी अमोल कोल्हे यांना महागद्दार म्हणून संबोधल्यानंतर लागलीच कोल्हे यांनी जुन्नर तालुक्यात झालेल्या गावभेट दौऱ्यात दिलीप मोहिते यांना महागद्दारीचा अख्खा पाठच सुनावला. काय म्हणाले अमोल कोल्हे बघा. मला पत्रकाराने एक महत्त्वाचा प्रश्न विचारला की का आज काहीतरी खेडचे माननीय आमदार दिलीपराव मोहिते पाटील साहेब असं म्हणाले की अमोल कोल्हे महागद्दार. मला खरंच आश्चर्य वाटलं, याही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. त्यांच्या वयाचा मान ठेवून, त्यांच्या अनुभवाचा मान ठेवून मी खूप प्रामाणिकपणे त्यांना सांगू इच्छितो की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं आश्वासन देऊन त्याच्या ताटात माती कालवणं ना, हे जे भारतीय जनता पक्षानं केले त्याला गद्दारी म्हणतात. दरवर्षी 2 कोटी रोजगार देतो असं सांगून 83% सुशिक्षित बेरोजगार या देशात केलेत ना, त्या भारतीय जनता पक्षाने जी जनतेशी केली ना त्याला गद्दारी म्हणतात. दिल्लीच्या सीमांवर जेव्हा शेतकरी आंदोलन करत असतात तेव्हा मंत्र्याचा पोरगा गाडी खाली शेतकऱ्यांना चिरडतो, याला जनतेशी गद्दारी म्हणतात. पेट्रोल जेव्हा 100च्या पार जातं, गॅस जेव्हा 1000च्या पार जातो, तेव्हा जनतेच्या तत्वांची हिताशी केलेली याला गद्दारी म्हणतात. आणि ही गद्दारी उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा केवळ स्वार्थासाठी आणि कारवायांपासून वाचण्यासाठी त्यांच्याच मांडीवर बसून त्यांचीच पालखी व्हायची, याला महागद्दारी म्हणतात. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. कारण जेव्हा बोललं जातं नटसम्राट म्हणून, त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचा कायम दाखला दिला जातो, आणि जेव्हा आदरणीय मोहिते पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहीत नाही माझ्या डोळ्यासमोरून कायम एक प्रसंग तरळून जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा त्या अंतराळात विलीन झाले आणि त्यानंतर कारभाऱ्यांनी कट कारस्थान रचलं होतं. राजाराम राजांना गादीवर बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव मोहित्यांचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव मोहिते आपलीच साथ देतील. म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज, तोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले होते, शंभूराजे पन्हाळगडावर होते. हे पन्हाळगडावर शंभूराजांना कैद करायला गेले होते. शंभूराजांना कैद करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते, सरसेनापती हंबीरराव मोहिते ही आपली साथ देतील, कटाची साथ देतील, असत्याची साथ देतील, कारभाऱ्यांची साथ देतील. आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले. पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं हे मोहित्यांचं इमान आहे, माझा राजा राखायला ह्यो हंबीर खंबीर आहे. हा प्रसंग तरळून जातो आणि नंतर खेद वाटतो. हे सगळं उघड्या डोळ्यांनी दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कुणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन त्यांचं असेल. आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी इन्व्हर्टेड कॉमास कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी लाचारी अशा वाघासारख्या नेतृत्वाने करू नये, ही माझी सामान्य कार्यकर्त्याची एक भावना आहे. बातमीपत्रात वेळ झाली इथं थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.